यानंतर लोणार सरोवरासंदर्भातली बातमी पाहूया। तर लोणार सरोवरामध्ये गटाराचं पाणी शिरलेलं आहे आणि लोणार सरोवराच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे। लोणार सरोवराचं अस्तित्व यामुळे धोक्यात आलेलं आहे। तसंच सरोवरातील जैवविविधता किंवा जलसृष्टी सुद्धा आता यामुळे याच्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे। बुलढाणा जिल्ह्याला जागतिक कीर्ती मिळवून देणारा जगातील 3ऱ्या क्रमांकाचं सरोवर उल्कापातामुळे हे तयार झाल्यानं आपण हे दृश्य या ठिकाणी पाहू शकतो। मोठ्या संख्येनं या सरोवराच्या पाण्यामध्ये सातत्यानं वाढ होत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। खऱ्या अर्थानं हिरवं दिसणारं हे लोणारचं सरोवर आता थोडंसं पिवळसर दिसायला लागलंय। त्याचं कारण म्हणजे शहरात पावसाचं जे पाणी या ठिकाणी पडतंय आणि त्याचं सांडपाणी जे आहे हे या संपूर्ण सरोवरामध्ये साचत असल्याचं चित्र पाहायला मिळतं। त्यामुळे एकंदरीतच या सरोवराच्या संपूर्ण अस्तित्व जे आहे ते या संपूर्ण सांडपाण्यामुळे धोक्यात आलं आहे। खाऱ्या पाण्याच्या जगातील एकमेव सरोवर म्हणून लोणारच्या सरोवराकडे पाहिलं जातं। बेसाल्ट खडकातून हे सरोवर निर्माण झालेलं आहे आणि अशा सरोवराची या ठिकाणी महती जपण्याऐवजी वन विभाग असेल, पर्यटन विभाग असेल किंवा संबंधित पुरातत्व खातं असेल, या संपूर्ण यंत्रणेचंच या संपूर्ण लोणार सरोवर परिसराकडे दुर्लक्ष होताना पाहायला मिळतं। मोठ्या प्रमाणावर सांडपाणी लोणारच्या या सरोवरामध्ये पडतंय। त्यामुळे लोणारच्या पाण्यामधले असलेले जे काही जैविक घटक आहे किंवा जे काही नैसर्गिक आणि वैज्ञानिक जो गुणधर्म आहे ते वैज्ञानिक गुणधर्मच आता धोक्यात आले आहे। त्यामुळे निश्चितच लोणार सरोवराच्या सुरक्षिततेची जबाबदारी कुणी घेणार आहे की नाही असा संतप्त सवाल या निमित्ताने उपस्थित केला जातो। पावसाचं पाणी लोणारमध्ये भरपूर पडतंय, भरपूरसा असा पाऊस कोसळतोय, मात्र पहिल्यांदाच अशा पद्धतीने हे संपूर्ण सांडपाणी जे आहे या लोणारच्या सरोवराच्या पाण्यामध्ये समाविष्ट होत आहे। त्यामुळे एकंदरीतच लोणार सरोवराचं धोक्यात येत असलेलं अस्तित्व वाचवण्यासाठी कुणी पुढाकार घेणार आहे की नाही किंवा सर्व शासकीय यंत्रणा जे आहे हातावर हात धरून गप्प बसतील हा एक मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। प्रफुल्ल खंडारे, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा।